मायेचा पाझर. नागपूरच्या सीताबर्डी भागात एक भव्य इमारत उभी असलेली दिसली. दारात रुग्णवाहिकांचा तांडाही दिसतो. अनेक रिक्षा उभ्या असतात. माणसांची सारखी वर्दळ चालू असते. पांढऱ्या पोशाखातल्या आरोग्यसेविका धावपळ करताना आढळतात. दारावर मातृसेवा संघ असा फलक आहे. रुग्णांची, मुख्यतः स्त्रियांची व बालकांची अनेक प्रकारची सेवा इथे उपलब्ध आहे. याशिवाय रक्तपेढी आहे. आरोग्यसेविकांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे. समाजकार्य महाविद्यालय, मतिमंद मुलांसाठी नंदनवन अशा अनेक संस्थाही आहेत. मनात सहज विचार येतो की एवढा पसारा कोणी बरं उभे केला असेल. याच्या निर्मात्या आहेत कमलाबाई होसपेट. कोण आहे बाई? नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यातलं एक गाव नगरसूल. गाव लहानसेच. या छोट्याशा गावात मोहिनी कुटुंबात एक मुलगी जन्मली. तिचे नाव ठेवले यमू. आपल्या भावंडांबरोबर यमू ही लहानाची मोठी होऊ लागली. त्या काळात मुलींची लग्ने लहानपणीच होत. यमूच्या लग्नासंबंधी घरात बोलणी सुरू झाली. 13 वर्षाची यमू ही सौ कमलाबाई गुरुनाथ होसपेट बनून हुबळीला सासरवाशीण म्हणून गेली. लग्नानंतर कमलाबाईंचे पती काही दिवसातच आजारी पडले. कमलाबाई त्यांची सेवाशुश्रूषा करू लागल्या. आजाराला काही केल्या उत्तर सापडेना आणि एक दिवस त्यांची जीवनज्योत विझली. सासूबाई कमलाबाईंवर खेकसू लागल्या. अखंड तांडव करू लागल्या. जो येईल त्याच्या पुढे बडबडू लागल्या. त्या काळी विधवांची स्थिती फार करुण होती. त्यांचे केशवपण करून त्यांना विद्रूप करत यमुनावरही तोच प्रसंग येऊन घातला. यमुनेने भावाला त्याबद्दल कळवले. भाऊ लागोलाग धावून आला. पोलिसांच्या मदतीने केशवपणाच्या या दुष्ट प्रकारातून त्याने बहिणीची सुटका केली आणि तो तिला माहेरी घेऊन गेला. या लग्नामुळे तिच्या वाटेला फक्त 2 गोष्टी आल्या. एक म्हणजे कमलाबाई होसपेट हे जरा वेगळे दिसणारे नाव आणि दुसरं म्हणजे वैधव्य. कमलाबाई होसपेट परत आल्या, पण पुढे काय हा प्रश्न उभा ठाकला. त्या काळात नर्सिंगचे शिक्षण घेणे हे कमीपणाचे समजत, पण कमलाबाई होसपेट यांनी निर्भयपणे ते शिक्षण घ्यायचे ठरवले. आरोग्यांची सेवा करायला माणसे हवीत, मग आपण त्यापैकी एक का होऊ नये? नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी त्या नागपूरच्या डफरी महाविद्यालयात दाखल झाल्या. तिथे त्यांच्या विचारांचे वेणू नेने नावाची एक महिलाही शिक्षण घेत होती. या रुग्णांत भारतीय रुग्णांची हिडीसपिडीत करत एकदा एका खूप आजारी असलेल्या बाईला कमलाबाईंनी बेडपॅन दिले, तर त्यांची मेट्रेन खेकसली. तिला काय गरज बेडपॅन? जाऊ देते तिला तिकडं संडासात. कमलाबाई म्हणाल्या, तिला चालवत नाही. अशा रोग्यांसाठी तर असं व्यवस्था असते ना. त्यावर मेट्रेन उत्सुकपणे हसली. कमलाबाईच्या हृदयाला इंगळ्या डसल्या. रोग्यातही काळा गोरा, श्रीमंत गरीब, उच्च नीच असे भेद त्या व्यवस्थित झाल्या. यावर काहीतरी केले पाहिजे असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांनी आणि विनुताने ठरवले की असा कोणताही भेदभाव न करणारी संस्था आपण स्वतः काढायची. त्यांना नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. मग जागा भाड्याने घेऊन त्या दोघेही एक लहानसे प्रतिसंधीगृह सुरू केले. बाळंतपणीची व्यवस्था त्याच पाहत. बाळंतपणीला आणि बाळाला नावमुखही त्याच घालत. समाजकल्याणाचे कोणतेही काम चांगले असे मानून त्या श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव करत नसत. त्यांच्यामुळे त्यांच्याकडे आल्यावर स्त्रियांना माहेरी आल्यासारखे वाटायचे. घरी परतताना त्यांचा पाय निघत नसे. अडीअडचणीला कुणीही कमलाबाईंकडे धाव घ्यावी. कोणाचीही कसलीही अडचण असो त्या कधी त्या विनमुख पाठवत नसत. बापूराव ठाकरे नावाचा एक माणूस पांगळा झाला. तो हताश झाला. अशा परावलंबी अवस्थेत जगण्यापेक्षा मरण बरे असे वाटून तो जीव द्यायला निघाला. हे कळताच कमलाबाईंनी त्याला परत आणले. त्याला धीर दिला. जे आपल्याजवळ नाही त्यासाठी केवळ कुढत बसण्याऐवजी जे आहे त्याच लोकांचा उपयोग करावा हे त्यांनी बापूरावला शिकवले. त्या टेलिफोनसंबंधी शिक्षण दिले आणि मग त्याला आपल्या स्वागत कक्षात टेलिफोनजवळ बसवले. परावलंबी बापूराव स्वावलंबी झाला. मातृसेवा संघाचा तो एक निष्ठावंत कार्यकर्ता झाला. त्याच्यामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्या लेखन कौशल्याचा वाव देण्यासाठी कमलाबाईंनी मातृसेवा मासिक सुरू केले. अशा अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला. आग असो, महापूर असो, रोगराई असो, त्या धावून जात निराधारांना आधार देत. ज्यांना कोणी नाही अशा कितीतरी पोरकी मुले त्यांनी सांभाळली, वाढवली. अपंग मुलांवर बाईंनी विशेष माया. वैज्ञानिक उपकरणे वापरून त्यांनी अपंगत्वावर मात करावी म्हणून त्या धडपडत. सर्वात वाईट व्यवस्था मतिमंद मुलांची असते. वयाबरोबर शरीर वाढते पण बुद्धी वाढत नाही. बहुतेक लोक अशा मुलांचा राग तिरस्कार करतात. अशा मतिमंद मुलांसाठी नंदनवन नावाची एक संस्था त्यांनी सुरू केली. त्यांना शिकवणारी, माया लावणारी माणसे तयार केली. जयास जगात कोणी नाही, त्याची होय मी आई ही जणू त्यांची प्रतिज्ञा.
त्यांची आई त्यांना म्हणाली, "येमे, बायका मुलांसाठी तू इतकं केलंस, म्हाताऱ्या कोताऱ्यांसाठीही काही कर ना. आपण कुणालाही हवंसं वाटत नाही, ही जाणीव किती भयंकर आहे." आईची इच्छा कमलाबाईंनी पूर्ण केली. नागपूर उमेड रस्त्यावर अशा वृद्धांसाठी त्यांनी पंचवटी उभारली. अनेक मानसन्मान बाईकडे चालत आले. उत्तम रुग्णसेवा करणाऱ्यांना नलो पदक दिले जाते. कमलाबाईंना हे पदक सन्मानपूर्वक देण्यात आले. पद्मश्री बहाल करून भारत सरकारनेही त्यांचा गौरव केला. महिलांसाठी विशेष कार्य करणाऱ्या महिलेला दरवर्षी श्रीमती जानकीदेवी बजाज यांच्या नावे एक पुरस्कार दिला जातो. तो बहुमानही त्यांना लाभला. कमलाबाईंचा जन्म 1896 सालचा. 15 नोव्हेंबर 1981 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 85 वर्षाच्या आयुष्यातले तब्बल 60 वर्षे त्यांनी लोकांच्या सेवेत वेचली. त्या आता आपल्यात नाहीत, पण त्यांनी स्थापनलेल्या मातृसेवा संघाच्या 22 शाखा मागे उभ्या आहेत. त्यांचा हा वारसा त्या पुढे चालू ठेवतील आणि मातृसेवा संघाच्या रूपाने त्यांची पवित्र स्मृती समाजाची प्रेरणा सदैव देत राहील.